चप्पल हरवली अन ChatGPT बनलं शोधक। महाकाल मंदिरातील भन्नाट प्रयोगाचा व्हिडिओ व्हायरल। सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AIचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे। लेखनापासून शिक्षणापर्यंत आणि दैनंदिन कामांपासून वेगवेगळ्या प्रयोगांपर्यंत AIचा वापर केला जात आहे। अशाच एका भन्नाट प्रयोगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे। उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या गोव्यातील शुभांगची चप्पल मंदिराबाहेर हरवली। दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर चप्पलांच्या मोठ्या ढिगाऱ्यात त्याला स्वतःची चप्पल सापडत नव्हती। बराच वेळ शोध घेतल्यानंतर ही चप्पल न मिळाल्याने ती चोरीला गेली असावी असा त्याचा अंदाज झाला। मात्र शुभांगने चप्पल शोधण्यासाठी वेगळीच युक्ती वापरण्याचा निर्णय घेतला। त्याच्या मोबाईलमध्ये यापूर्वी काढलेला चप्पलेचा फोटो होता। त्याने हा फोटो ChatGPTवर अपलोड केला आणि चप्पलीचा रंग, आकार, डिझाईन तसेच इतर वैशिष्ट्यांची माहिती दिली। यानंतर ChatGPT कडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार त्याने चप्पलांच्या ढिगाऱ्यात विशिष्ट भागात शोध सुरू केला। काही वेळाने शुभांगला त्याची हरवलेली चप्पल सापडल्याचा दावा त्याने व्हिडिओमध्ये केला आहे। शुभांगने संपूर्ण प्रयोगाचा स्क्रीन रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला। त्यात ChatGPTला दिलेला फोटो, विचारलेले प्रश्न आणि मिळालेल्या सूचना दाखवण्यात आल्या आहेत। हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून AIचा अशा प्रकारे वापर पाहून अनेक नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत। दरम्यान अशा प्रकारच्या AI विश्लेषणाचा परिणाम प्रत्येक परिस्थितीत अचूक असेलच असे नाही। मात्र हरवलेल्या वस्तूचा शोध घेण्यासाठी AIचा कल्पक पद्धतीने केलेला हा प्रयोग सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे।